पावसाअभावी जालना जिल्ह्यातील अनेक भागात पेरण्या रखडलेल्या आहेत। अनेक भागात समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। रखडलेल्या पेरण्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जुलै महिना उजाडलेला आहे। आजची 1 तारीख आहे, मात्र तरीही जालना जिल्ह्यामध्ये अजून म्हणाव्या त्या प्रमाणामध्ये पेरण्या झालेल्या नाही। मी आता घाणेवाडी शिवारामध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो ही जमीन जी आहे ती पेरणीसाठी तयार करण्यात आलेली आहे, मात्र पेरणी अजूनही या शेतामध्ये झालेली नाही। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास फक्त 8 ते 10% पेरण्या झालेल्या आहेत, तर उर्वरित पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, तर काही ठिकाणी रिमझिम प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कपाशी आणि मिरची या 2 पिकांची काही प्रमाणात ठिंबकवरती शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे। मात्र सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी हे जे पिकं आहे यांची अजूनही पेरणी झालेली नाही आणि त्यामुळं आता ही पेरणी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। कारण समाधानकारक पाऊस अद्यापपर्यंत जिल्ह्यात झालेला नाही आणि त्यामुळे शेतकरी एका चिंतेच्या गर्तेत सापडलेला आहे। परिणामी चांगला पाऊस व्हावा अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळं शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत। कारण लवकरात लवकर चांगला पाऊस व्हावा एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, जेणेकरून पेरणी जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।